तर रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध सध्या सुरू झालं आणि युक्रेनमध्ये शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या पालकांचा जीव टांगणीला लागला। तिथे अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत। युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी विशेष विमान देखील पाठवण्यात आले। रशिया आणि युक्रेनचं युद्ध युक्रेनची शहरं बॉम्बनं हादरली। हजारो भारतीय अडकले युक्रेनमध्ये। भारतीयांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू। युक्रेनमधल्या विविध शहरांवर विमानातनं होणारे बॉम्ब हल्ले, आकाशात घिरट्या घालणारी विमानं, बेचिराग इमारती, अशा युद्धजन्य स्थितीचा सामना युक्रेनमधली जनता सध्या करतेय। जीव वाचवण्यासाठी इथले नागरिक भुयारी मेट्रोच्या ठिकाणांचा आसरा घेत आहेत। सर्वसामान्य युक्रेन नागरिकांसह युक्रेनमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांचा आणि विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाय। थोडे थोडके नव्हे तर तब्बल 20,000 भारतीय युक्रेनमध्ये अडकलेत। यातल्या 4,000 नागरिकांना युक्रेन बाहेर काढण्यात यश आलंय। मात्र अजूनही 16,000 भारतीय युक्रेनमध्ये अडकून पडलेत। इथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांच्या तोंडून इथल्या युद्धाची भीषणता लक्षात येतेय। इथं आमच्या सिटीमध्ये सध्या खूप जास्त पॅनिकचं एन्व्हायरमेंट क्रिएट झालंय, कारण की इथं जे सुपर मार्केट्स आहेत ते सगळे बंद होत चाललेत आणि त्यांच्यातलं जे किराणा आहे ते पण संपतही चाललाय। आम्हाला फ्लाइट्स भेटत नाही आहेत, कोणत्याच कॅन्सल झालेल्या आहेत आमच्या फ्लाइट्स। आम्ही ज्या बुक केल्या होत्या चार्टर थ्रू, इंडियन एम्बसी थ्रू, तर त्या कॅन्सल झालेल्या आहेत। आणि इथे कुणाचेच ATM कार्ड चालत नाही आहेत, जे फॉरेक्स कार्ड्स आहेत काहीही उपयोग नाही आहे। युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारनं प्रयत्न सुरू केलेत। सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वरिष्ठ मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसोबत बैठक घेत भारतीयांची कशा पद्धतीनं सुटका करता येईल यावर मंथन केलंय। रशियानं हल्ला केल्यामुळे युक्रेन हवाई क्षेत्र सध्या बंद आहे, त्यामुळे युक्रेन शेजारी असलेल्या पोलंड, स्लोवाकिया, रोमानिया आणि हंगेरी या देशांच्या सीमा भागातून भारतीयांना परत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। युक्रेन शेजारच्या देशातल्या भारतीय दूतावासांना सुद्धा सतर्क करण्यात आलेला आहे। I want to take this opportunity to assure all Indian citizens, including students in Ukraine and their family members, that we will take all possible steps to bring you back safe and sound, bring your wards back safe and sound. राजनाथ सिंगांनी पण डिक्लेअर केला, एअर इंडियाचं एक फ्लाईट गेलं होतं, थोडा तिथल्या याच्यात विमान जाण्याची ताबडतोब स्थिती निर्माण करून विमान जाईल आणि सगळ्या भारतीय मुलांना आणण्याच्या बाबतीत गृहमंत्री, विदेश मंत्रालय यांनी सिरियसली घेतलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांच्याशी साधलेल्या संवादातही युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा झाली। विशेष म्हणजे भारतीयांच्या सुटकेसाठी भारताची विमानं युक्रेन शेजारच्या देशात जाणार आहेत, त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना परत आणण्याचा खर्चही सरकार उचलणार आहे। युद्धग्रस्त युक्रेनमधनं सर्व भारतीयांना परत आणण्याचं शिवधनुष्य आता केंद्र सरकारला पेलायचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।